तर टीम एचं कसं झालं आहे, पहिल्यांदा गोष्टी करायच्या आणि त्यानंतर प्रेक्षकांच्या नजरेत वाईट दिसलो गेलो नाही पाहिजे म्हणून त्या गोष्टी सॉर्ट आउट करायच्या, असंच इकडे डिस्कशन चाललं आहे. चला तर बघूयात. तर इकडे अभिजित आणि अरबाज हे दोघं जण असतात. तर इकडे अरबाजचं म्हणणं असं असतं की वैभव तू का नाही बोललास, कारण ज्यावेळेस कॅप्टन्सी टास्क चालू होता त्यावेळेस तर वैभवकडे डिसिजन मेकिंगची कॅपॅसिटी जास्त आहे, तो बोलू शकतो म्हणून त्याला कॅप्टन करण्याच्या गोष्टी चाललेल्या होत्या. पण तीच वेळ ज्यावेळेस बीबी हबमध्ये जाण्याची होती त्यावेळेस मात्र वैभवला आणि इरिनाला पाठीमागे ठेवलेलं होतं. तर असं का, आणि तू हे निक्की त्यांना का नाही विचारलंस, असं त्याचं मत होतं. पण वैभव तिथे काहीच बोलला नव्हता, त्यामुळे अरबाजला त्याचा राग आलेला होता. आणि ज्यावेळेस नॉमिनेशनचा टास्क होता त्यावेळेस निखिलने घनश्याम आणि निक्कीला मिळून नॉमिनेट केलं. त्यावेळेस तू निखिलला तर म्हटलीस तू मला का नॉमिनेट केलंस, पण तीच गोष्ट ज्यावेळेस अभिजितच्या बाबतीत झाली, म्हणजे अभिजितने देखील निक्की आणि घनश्यामला नॉमिनेट केलं, त्यावेळेस तू का नाही बोललीस असं मला तिला विचारायचं आहे. कारण मी तिचा रिस्पेक्ट करतो, माझी क्लोज फ्रेंड्स आहे तर मी ते मान्य करतो सगळ्यांसमोर. काल पण ज्यावेळेस आम्ही इथे हसत बसलो होतो त्यावेळेस मला तिला विचारायचं होतं की ओरिजिनल निक्की कुठे आहे, जी सर्वांना बोलते, सर्वांशी भांडते, ती निक्कीच नाहीये. आणि तिने मला हे पण सांगितलं की माझ्यासमोर ज्यावेळेस वैभव आणि अभिजित असतील तर त्यावेळेस मी अभिजितचं नाव घेईन. पण त्यावर अरबाजचं असं म्हणणं आहे की जर तू अभिजितला एवढे इम्पॉर्टन्स देत असशील तर मग अभिजितने तुला नॉमिनेशन टास्कमध्ये नॉमिनेट का केलं. त्यावर अभिजित सांगतो की तुझा मुद्दा बरोबर आहे, पण मी ज्यावेळेस सगळ्या बाजूने कॅल्क्युलेशन केलं त्यावेळेस मला असं जाणवलं की जर घनश्यामला नॉमिनेट करायचं असेल तर मला निक्कीला देखील नॉमिनेट करावं लागेल, म्हणून मी त्यांची जोडी आहे म्हणून घनश्याम आणि निक्की या दोघांना नॉमिनेट केलेलं होतं. तिला विचारायला गेलं तर ती सांगते की अभिजित माझा फ्रेंड आहे. मग अरबाजचं असं म्हणणं होतं की मग आम्ही कोण आहे, आम्ही तर तिच्यासोबत खेळतो, मग आम्ही देखील फ्रेंडच आहोत ना. त्यावर अभिजित सांगतो की हो तुझं बरोबर आहे, पण माझं एकच म्हणणं आहे की तुमच्या दोघांमध्ये माझ्यामुळे कोणत्या गोष्टीमुळे प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. कारण निक्की सतत माझ्याकडे येऊन सांगते की बघ तुमच्यामुळे माझ्यामध्ये भांडण लागते, तर ती गोष्ट मला नाही झाली पाहिजे. माझं तसं काहीच नाहीये, माझं फक्त म्हणणं हे आहे की तू स्टँड का नाही घेतलास. कारण बघ ती आर्याशी बोलू नको म्हणून सांगते, मी तिच्याशी बोलत पण नाही. माझं तसं पण काही नाहीये की मी तिला सांगत पण नाही की तू अभिजितशी बोलू नको, हे करू नको, ते करू नको, बसू नको, काही शेअर करू नको. माझं तसं काहीच नाहीये. त्यावर अभिजित म्हणतो की हो तुझा मुद्दा अगदी करेक्ट आहे आणि आता मला ही गोष्ट बोलावीशी वाटली, कारण लोकांच्या नजरेत उद्या उठून हे जायला नको की मी हिला सांगतोय की तू ह्याच्याशी बोलू नको, त्याच्याशी बोलू नको, म्हणजे मी मॅनिप्युलेट करतोय असं व्हायला नको. म्हणून मला ही गोष्ट क्लिअर करायची होती की कोणाच्या पुढे गोष्ट चुकीची जायला नको. तर तुम्हाला वाटतं का की खरंच अरबाज हा निक्कीला कंट्रोल करतोय पण तो लोकांना दाखवू इच्छित नाही की मी निक्कीला कंट्रोल करतोय. तर याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.